सरकार एकाच वेळी दोन्ही पवार काका पुतण्यांची कोंडी करू पाहत असल्याची चर्चा होते। कारण पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक व्यवहारांबद्दल चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली। पाहूया हा रिपोर्ट। पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीद्वारे सरकार एकाच वेळी शरद पवारांसह अजित पवारांनाही कोंडीत आणू पाहतंय का, अशा चर्चा होत्या। कारण ज्या कारखान्याबद्दल चौकशीवजा अहवाल सरकारनं मागवलाय त्या वसंत शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार तर विश्वस्त मंडळात अजित पवारही आहेत। हास्यास्पद आहे, मुख्यमंत्री साहेबांना काही आता काम राहिलं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। कालच अमित शाह साहेब बोलत असताना काय बोलले की आता आम्हाला कुबड्याची जरूरत नाही। याच्या आधी ठाण्याला टार्गेट केलं गेलं होतं, ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला होता। आता दादा VSI मध्ये आहेत म्हणून आता कुठेतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। पण हास्यास्पद आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष 1 रुपया हा कापून घेतो। त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली, तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे। विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली। आमच्याकडे तक्रार आली, गंभीर असेल तर आम्ही करूही, पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही, त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ऊसासह तंत्रज्ञान संशोधन या क्षेत्रात काम करते। त्यासाठी ऊस उत्पादकांकडून प्रति टन 1 रुपया वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला दिला जातो। त्या पैशाचा योग्य विनिमय होतोय का याची सरकार तपासणी करणार आहे। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी फडणवीसांच्या निर्णयाचं स्वागत केलंय। मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे, मी त्याचं स्वागत करतो। सगळ्यालाच काय मी विरोध करणारा माणूस नाही। महाराष्ट्रातले ऊस उत्पादक शेतकरी वर्षाला टनाला 1 रुपये वर्गणी देतात। वर्गणी देणाऱ्याला माझ्या वर्गणीचं काय झालं याचा हिशेब विचारण्याचा निश्चितच अधिकार आहे। या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे काय त्याच्या कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासूनचे आक्षेप आहेत। शेतकऱ्याचा आवाज कमी करायचा अशा दृष्टीचा प्रकार दिसतो। याच्यामध्ये काही होणार नाही, दूध का दुधावर पाणी का पाणी। पवार साहेबाच्या कुठल्या संस्थेची चौकशी लावून कधी काही सापडलंय का? त्याच्यामुळे काही यांची गरज नाही, फक्त आता ही नौटंकी आहे। मी एक सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदया किंवा शासनाकडे कुठल्याही इन्स्टिट्यूटबद्दल जेव्हा तक्रारी येतात तेव्हा माननीय मुख्यमंत्री किंवा शासन माझ्याकडे अनेक तक्रारी येतात, CM साहेबांकडे येतात, तर त्या ठिकाणी तक्रारीवर चौकशी होत असतं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।